राज्यात पुन्हा एकदा गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट आहे, कारण गारपिटीचा अंदाज आता उत्तर महाराष्ट्र तसंच मराठवाड्यामध्ये वर्तवण्यात आला आहे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव आणि कळमनुरी तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। यामुळे 3 एकरमधल्या संत्री लागवडीची माती झाली असून झाडाखाली संत्र्याचा सडा पडला। अतिप पुसेगावकर या शेतकऱ्यासह अन्य शेतकऱ्यांचं देखील यामध्ये मोठं आर्थिक नुकसान झालं। सरकारनं तत्काळ पंचनामा करून मदत करायची मागणी आता करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बीचं पीक हातचं जाण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे शेतकरी गहू, हरभरा, तूर पिकांची विक्रीची घाई करताना दिसतोय। वाशिमच्या शेलू बाजार उपबाजार समितीसमोर मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमाल घेऊन आलेला दिसतोय। वाशिम बाजार समितीत काल तब्बल 4500 क्विंटल गव्हाची आवक झाली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नाशिकच्या येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये विहिरींसह अनेक भाग कोरडे पडलेले आहेत। त्यामुळे अनेक गावांच्या पाणी योजना बंद झाल्या। परिणामी ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। ऐन फेब्रुवारी महिन्यातच तब्बल 60 गावं, वाड्या, वस्त्यांना सध्या 35 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। भंडारा जिल्ह्यात राज्य सरकारनं आधारभूत धानाची खरेदी 31 मार्चपर्यंत वाढवली आहे। 29 फेब्रुवारीला सरकारी धान खरेदी बंद होणार होती, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धानाची खरेदी कमी झाल्यामुळे 31 मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे।